तुम्हाला माहिती स्ट्रेचेसचे पण डिफरंट टाईप्स असतात. आज आपण ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह स्ट्रेच हा थोडासा बघूया. आता ह्या पोझिशनमध्ये लाय डाऊन केल्यानंतर मी माझा राईट लेग लिफ्ट करते आणि हा लेग लिफ्ट करताना मी माझेच मसल्स यूज करते. सो दॅट इज कॉल्ड ॲक्टिव्ह स्ट्रेच, पण तो होल्ड करते म्हणून दॅट इज ॲक्टिव्ह स्टॅटिक स्ट्रेच. नेक्स्ट पोझिशनमध्ये मी माझा योगाचा बँड यूज केला आहे आणि तो होल्ड करते आहे. आता ह्याच्यामध्ये पॅसिव्ह, मी एक्सटर्नली हेल्प घेतली आहे आणि तो होल्ड करते आहे म्हणून त्याला पॅसिव्ह स्ट्रेच असं म्हटलं जातं. जेव्हा मी तो अप अँड डाऊन ह्या मूव्हमेंटमध्ये करते तोच स्ट्रेच, तर तो होतो डायनॅमिक बट पॅसिव्ह स्ट्रेच. तर तुमच्यासाठी कोणता स्ट्रेच चांगला? सो तुम्ही स्ट्रेंथ क्लासमध्ये जात असाल किंवा योगाच्या ॲडव्हान्स पोझिशन्समध्ये जात असाल तर तुम्ही पॅसिव्ह स्ट्रेचनी नॉर्मली सुरुवात करता आणि त्याच्यानंतर तुमची स्टेबिलिटी आणि स्ट्रेंथ इन्क्रीज करता. आणि तुम्हाला हे कसं करायचं हे जाणून घ्यायचं असेल तर ऑब्व्हियसली तुम्ही माझ्या क्लासमध्ये या और माझं चॅनल और इंस्टाग्राम फॉलो करा. हॅव अ ग्रेट डे. बाय.